श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या भक्तांची अशी गाढ श्रद्धा आहे की आपल्या मुलांवर, भक्तांवर कोणतेही संकट येण्याआधी स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सावधगिरीचा इशारा किंवा संकेत देतात. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळाचे ज्ञान आहे. त्यामुळे आपल्या भक्ताचे पाऊल वाकड्या वाटेवर पडण्यावर असेल किंवा त्याच्या प्रारब्धानुसार काही कठीण काळ येणार असेल तर स्वामी कृपाळू होऊन संकेत आपल्याला नक्कीच देतात. स्वामी समर्थांनी दिलेले संकेत कसे ओळखावे आणि त्या काळात स्वतःचे रक्षण कसे करावे आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहू शकता. पहिला जो संकेत आहे, स्वामी समर्थ अनेकदा स्वप्नाद्वारे आपल्याला संवाद साधतात. जर तुमच्यावर एखादं मोठं संकट येणार असेल तर स्वामी समर्थ स्वप्नात येतात, पण ते स्वप्न नेहमीच्या स्वप्नासारखे नसतात. ते अत्यंत स्पष्ट असतात. जर स्वामी स्वप्नात अत्यंत गंभीर किंवा रागीट मुद्रेत दिसत असेल तर समजावे की तुम्ही काहीतरी मोठी चूक करत आहात किंवा येणारा काळ तुमचा खूप जास्त कठीण असेल किंवा अचानक आपल्याला अंधार दिसायला लागेल तर समजून घ्या की प्रत्यक्षात येणाऱ्या संकटाचे पूर्व संकेत आपल्याला स्वामी देत आहे. स्वामी हे आधीच दाखवतात जेणेकरून भक्त मानसिक दृष्टीने तयार होऊन जाय किंवा सावध होऊन जाय. स्वामींचं दुसरं संकेत, मनुष्य जो आहे पंचमहाभूताचा बनलेला आहे आणि स्वामी आपल्या आत्म्यात वास करतात. संकट येण्याआधी आपलं मन विनाकारण व्याकुळ होऊन जातं. असं वाटायला लागतं की काहीतरी घडणार आहे पण काही समजत नाही आहे. मनाची शांती हरवायला लागते. एक प्रकारची आतमध्ये भीती वाटायला लागते. जर नवीन कामाची सुरुवात आपण करणार असो आणि त्या कामाकरता अचानक मन तयार होत नाही आणि मन बेचैन होऊन जातंय, काहीच कळत नाही, त्यावेळेस स्वामींचा इशारा असतो की तुम्ही थांबा. आणि हा इशारा स्वामी करतात, पण किती वेळा पण तो इशारा समजत नाही आणि मग आपण थांबत नाही. स्वामींनी दिलेला थांबण्याचा इशारा जर आपण समजलो तर जे संकट आपल्यावर येणार आहे त्याची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते. फक्त त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बिलकुल बेचैन होऊन जातं, काहीच मन लागत नाहीये आणि काही वाईट होणार आहे, जेव्हा आपल्या मनामध्ये हे वाटायला लागतं तर नक्कीच आपण तो जो मार्ग आहे त्या मार्गावर जाण्याआधी आपल्याला थोडंसं थांबायला हवं. तर नक्कीच आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊन जाते. स्वामींचा तिसरा संकेत आहे, कार्यस्थळी या कार्यात अकल्पनीय अडथळे जे कधी कधी आपल्याला समजत नाही. अनेकदा काय होतं, आपल्याला काही महत्त्वाचे काम असतात आणि ते काम करण्याकरता आपल्याला बाहेर जावं लागतं, पण त्या दिवशी सर्व काही उलट घडतं आणि आपण विचार करतो आज कोणाचं तोंड पाहिलं जे सगळं काही उलटं होऊन राहिलंय. हे मनात आपल्या विचार यायला लागतात. कधी कधी काय होतं की आपण बाहेर निघायला लागतो पण गाडीची किल्लीच नाही मिळत, खाली उतरलो तर गाडी पंक्चर मिळते आणि कधी बाहेर निघूनही गेलो तर कोणचे आपण कागदपत्र विसरून जातो. या बाहेर निघायच्या वेळेस अचानक पाहुणे येऊन जातात. अशी काही ना काही अकल्पनीय अडथळे आपल्या मध्ये यायला लागतात. आणि मग होतं काय, अशा वेळेस आपल्याला काय होतं, खूप चिडचिड व्हायला लागते, खूप राग येतो, खूप संताप चढायला लागतो आणि मग आपण बडबड करतो, आज सकाळ उठून कोणाचं तोंड पाहिलंय, माझं काही कामच वेळेवर होत नाहीये. पण प्रत्यक्ष रूपमध्ये स्वामी तुम्हाला त्या संकटाच्या जागी वेळेवर पोहोचण्यापासून थांबवत आहे. आणि ज्याला आपण काय विचार करतो, खूप मोठा अडथळा येतोय, हा आपल्या मनामध्ये विचार यायला लागतो. पण प्रत्यक्ष रूपमध्ये स्वामी जे आहे ते संरक्षण
कवच आपल्या आजूबाजू तयार करू इच्छू असतात, पण त्यावेळेस आपण समजत नाही, कारण की स्वामी आपले संरक्षण कवच आहे. पण जेव्हा आपण समजत नाही आणि त्या परिस्थितीमध्ये आपण बाहेर निघालो, तर नक्कीच संकट मोठा आपल्यासमोर येऊन उभं राहून जातं. तर त्या संकटातून वाचवण्याकरता स्वामी आपल्याला हे संकेत देतात, की तुम्ही थोडं थांबून जा. ही वेळ तुमच्याकरता चांगली नाही आहे. जर आपण समजलो तर संकटाची तीव्रता नक्कीच आपल्या जीवनामध्ये कमी होईल. स्वामी समर्थांचं चौथा संकेत, जप आणि नामस्मरणामध्ये खंड पडणे किंवा अचानक ओढ लागून जायची. जेव्हा संकट येणार असते तेव्हा 2 प्रकारची स्थिती उद्भवतात. आता ती कोणती स्थिती उद्भवते? यात आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता येऊन जाते. जर आपल्यावर कठीण काळ येणार असेल ना, तर स्वामींवरती श्रद्धा अचानक ढळू लागते किंवा जप करताना आपलं मनच नाही लागत. आपल्या मनामध्ये नकारात्मकताची जी ऊर्जा असते ना, ती वाढायला लागते. ही परिस्थिती आपल्या समोर येऊन उभी राहते. या कधी कधी काय होऊन जातं अचानक, की ह्याच्या विपरीत होऊन जातं, की संकटाच्या काही काळ आधी आपण अचानक स्वामींचे नाव घ्यायला लागतो. सतत श्री स्वामी समर्थ म्हणायला लागतो. या गोष्टीचे लक्षण सुद्धा असे आहे, की स्वामींनी तुम्हाला संकटाशी लढण्यासाठी ऊर्जा घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे स्वामींनी तुम्हाला हा विश्वास दिलेला आहे, की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटाच्या वेळेस अचानक आपण नामस्मरण सुरू करून देतो. म्हणजे स्वामी आपल्या अवतीभोवती आहे हा विश्वास तुम्हाला दिला होता, ज्याच्या कारणाने तुमच्या मनामध्ये त्याच्याशी लढण्याची शक्ती तयार होऊन जाते. तर हा चौथा संकेत आहे. 5वा संकेत जो आहे, अचानक आपल्या आजूबाजू जे पण माणसं आहे त्यांचा व्यवहार बदलताना दिसतो किंवा आपल्या जवळचे नातेवाईक वगैरे असं वाटतं ते दूर चालले, त्यांना आपल्याशी बोलायची इच्छा नाही आहे. अचानक कार्यस्थळी विश्वासघात व्हायला लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं, की आपल्या जीवनामध्ये एकटेपणा वाढून जातो. मग अशा वेळेस वाटतं की आपण एकटे बसले राहा, आपल्याला कोणाशी बोलायचं नाही, इच्छा नाही आहे. पण यामागे स्वामींचीच काही योजना असते. कारण की यावेळेस स्वामी काय करतात, जे खोटे आधार असतात ते तुझ्याहून दूर करतात, आपल्याहून दूर करतात. त्याच्या पाठीमागे कारण काय आहे, की स्वामी म्हणतात की तुझे हे लोक तुझ्याहून दूर झालेले खूप बढिया आहे, कारण की तुझ्या संकटाची तीव्रता कमी होईल. स्वामी समर्थ 6वा संकेत जो देतात आहे, तो शब्दांद्वारा संकेत देतात आहे. कधी कधी स्वामी स्वतः येत नाही, तर दुसऱ्या व्यक्तीच्या रूपाने निरोप नक्कीच पाठवतात. तुम्ही एखादा विचार करत असताना अचानक टीव्हीवर किंवा मोबाईलवर स्वामींचे वचन दिसतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, किंवा सावध राहा, असं काही जर आपल्याला संकेत दिसत असेल तर तो स्वामींचा संकेत आहे. किंवा एखादा अनोळखी माणूस भिक्षुक रूपामध्ये तुम्हाला अचानक काहीतरी उपदेश देऊन चालला जातो, जो तुमच्या सध्याच्या परिस्थितीशी संबंधित असतो. हे स्वामींचे वाणी स्वरूप संकेत असतात. असे संकेत आपल्या जीवनामध्ये आलं तर स्वामी नक्कीच आपल्याला संकेतद्वारा सूचना देतात, ते आपल्याला सजग करत आहे. आता संकट काळात आपण काय करावे? तारक मंत्राचा आधार आहे. स्वामी समर्थाचा तारक मंत्र जगातील सर्वात शक्तिशाली संरक्षण कवच आहे. संकटाची चाहूल लागताच रोज 11 वेळा तारक मंत्राचा पाठ नक्कीच करा. सिद्ध मंत्राचा जप श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्राचा जप मनापासून करा. तर तुमच्या अवतीभोवती जे नकारात्मकता आहे त्या ठिकाणी एक सकारात्मक वलय निर्माण करेल. अन्नदान आणि सेवा करा.
संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा प्राण्यांना चारा वगैरे द्या. हा सर्वात सोपा मार्ग आहे. प्रचिती आणि विश्वास सर्वात महत्त्वाचे आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. स्वामींनी सांगितलं आहे, मी दिलेल्या शब्दाला जागेन. जर तुम्ही त्यांचे अनन्य भक्त असाल तर ते तुम्हाला संकटात कधीच पडू देणार नाहीत. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना संकटात टाकण्यासाठी नव्हे तर त्याला घडवण्यासाठी परीक्षा घेतात. संकेत मिळणं ही स्वामींची आपल्यावरील कृपा आहे. याचा अर्थ असा आहे की स्वामी तुमचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. संकट कितीही मोठं असले तरी ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी स्वतः उभे आहे त्यांच्याकडे कोणी वाकडं करू शकत नाही, वाकडे नजरेने पाहू शकत नाही. अनन्य भावे मज शरण येती, त्यांचे रक्षण मी सदैव करेन. म्हणून भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं वचन नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चुकल्यास मला क्षमा करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.